आज 1 एप्रिल आणि आर्थिक नवीन वर्षाची आजपासून सुरुवात होत असल्यामुळे आजपासून सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत अशा अनेक गोष्टींमध्ये काही बदल होणार आहेत। बँकिंग आणि इन्कम टॅक्सशी संबंधित अनेक नियम बदलत आहेत। या बदलांचा परिणाम सामान्य लोकांचे खिसे आणि आर्थिक योजनांवरती होणार आहे। नवीन आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने कर विषयक अनेक घोषणा केल्या होत्या, ज्या आजपासून लागू होतील। म्हणजेच आता नवीन कर प्रणालीमध्ये 12 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 1 रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कोणकोणते बदल हे आजपासून लागू होत आहेत। 14 किलोच्या सिलेंडरच्या दरात घट होण्याची शक्यता आहे, तर सीएनजीच्या दरात वाढ होण्याचा अंदाज आहे। तर एअर टर्बाइन फ्युएलच्या किमती वाढून विमान प्रवासही महागण्याची शक्यता आहे। सक्रिय नसलेले यूपीआय हे बंद होणार आहेत, तर रुपे डेबिट सिलेक्ट कार्ड मध्ये बदल अपेक्षित आहेत। एनपीएस पर्याय म्हणून युनिफाईड पेन्शन स्कीमची सुरुवात होणार आहे। तर 12 लाखांपर्यंत पॅकेज असणाऱ्यांना आयकरातून सूट मिळणार आहे। टीडीएसच्या मर्यादेत वाढ होण्याची ही शक्यता आहे। तर क्रेडिट कार्डातून मिळणाऱ्या रिवॉर्ड्सचे नियमही बदलणार आहेत। तर एसबीआय पंजाब नॅशनल बँकेमध्ये बॅलन्स कमी असणाऱ्यांना दंड बसेल। लखनौपासून कानपूर, अयोध्या तसंच रायबरेलीकडे जाणाऱ्या मार्गावरील टोल वाढणार आहे।